एका सेठजीवर लक्ष्मी माता रुसल्या आणि त्या म्हणाल्या, मी आता इथून निघत आहे, पण माझ्या जाग्यावर नुकसान येईल, त्यासाठी तयार राहा आणि जाण्यापूर्वी तुला काही मागायचे असेल तर माग. सेठ खूप समजूतदार होता. तो विनम्रतेने म्हणाला, जर नुकसान येणारच असेल तर येऊ द्या, पण मला एवढंच वरदान द्या की माझ्या कुटुंबात नेहमी सुख आणि शांती राहो. लक्ष्मी माता हसल्या आणि म्हणाल्या, तथास्तु, आणि तिथून निघून गेल्या. सेठजींना 4 सुना होत्या. काही दिवसांनी सगळं नेहमीसारखं सुरू होतं. एका दिवशी सर्वात लहान सून खिचडी बनवत होती आणि तिने खिचडीत मीठ टाकलं आणि आपल्या कामामध्ये गुंतली. थोड्या वेळाने दुसरी सून आली. तिने खिचडी चाखली नाही, पण अजून मीठ टाकलं आणि तिथून निघून गेली. असं करत करत तिसरी आणि चौथी सून आली आणि त्यांनीही न चाखता खिचडीत मीठ टाकलं. रात्री सगळ्यात अगोदर सेठजी जेवायला बसले. त्यांनी पहिलाच घास घेताच जाणवलं की अरे देवा, खिचडीत तर मिठाचा डोंगर आहे. पण सेठजी काहीही न बोलता शांत बसले आणि खिचडी खाल्ली व खोलीत निघून गेले. नंतर मोठा मुलगा जेवायला बसला आणि म्हणाला, बाबाने जेवण केलं का आणि काही बोलले का? सगळ्यांनी म्हटलं हो, खाल्लं, पण काही बोलले नाही. मग मुलगाही शांतपणे खिचडी खाऊन निघून गेला. असं करत करत घरातील सगळे सदस्य आले आणि आपल्या आधी त्यांच्याबद्दल विचारलं, काही बोलले का? तर एकच उत्तर मिळालं, नाही. मग प्रत्येकाने शांतपणे खिचडी खाल्ली आणि निघून गेले. त्या रात्री सेठजी झोपले असताना त्यांच्या स्वप्नात नुकसान आला आणि हात जोडून म्हटला, सेठजी, मी इथून जात आहे, मी इथे राहू शकत नाही. सेठजी म्हणाले, का? काय झालं? तू का जात आहेस? नुकसान म्हणाला, तुम्ही सगळ्यांनी मिळून 1 किलो मीठ खाल्लं, पण एकानेही दुसऱ्यावर ओरडला नाही, कोणी भांडलं नाही, सगळं घर शांत राहिलं. अशा घरात जिथे इतकी शांती, एकमेकावर इतकं प्रेम आणि आदर आहे, तिथे मी राहू शकत नाही. कथेचा एवढाच अर्थ आहे मित्रांनो. जीवनात चढ उतार, लाभ नुकसान, सुख दुःख हे येतच राहतात, पण ज्या कुटुंबावर एकमेकावर प्रेम आहे, परस्परांमध्ये सन्मान आणि शांतता आहे, त्या कुटुंबाचं काहीही बिघडू शकत नाही.